छत्रपति संभाजीनगर में पत्रकार परिषद के दौरान मंत्री संजय सिरसाट ने छात्र आंदोलन और महाराष्ट्र बंद पर प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि यह आंदोलन छात्रों ने अपनी पहल पर शुरू किया था, लेकिन अब विभिन्न राजनीतिक दल उसका राजनीतिक लाभ उठाने की कोशिश कर रहे हैं, जिससे आंदोलन को राजनीतिक रंग मिल गया है। सिरसाट ने कहा कि इस आंदोलन को जल्द समाधान निकालना चाहिए और छात्रों को किसी तरह की परेशानी नहीं होनी चाहिए। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे ते विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेले आंदोलन होते आणि प्रत्येकाला सुद्धा म्हणजे कोणत्याही पक्षाचा असो त्याला हे वाटायचं की असे जे काही पेपर फुटीचे प्रकरण आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचं लॉस होतोय, नुकसान होतंय आणि विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहे। म्हणून त्या आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सामाजिक दृष्टिकोन ज्याला म्हणता येईल, तो अत्यंत सॉफ्ट प्रत्येक माणसाच्या मनामध्ये होता। परंतु आता आपण जे पाहतोय की काही राजकीय पक्ष त्या आंदोलनाचा फायदा कसा उचलायचा, त्याला इनकॅश कसं करायचं, त्याच्यामुळं आपले पोळी कशी भाजून घ्यायची, या भूमिकेत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक जण जाऊन आमचा पाठिंबा, बिनशर्त पाठिंबा असं करून आणि त्या आंदोलनाची दिशा ही आपल्या पक्षाकडे कशी वळेल असा सुद्धा त्यांचा भाव एकंदरीत दिसून येतो। म्हणून प्रत्येक आता पळापळा कोण पुढे पळतो तो असं म्हणून प्रत्येक जण बंदची हाक देतोय, प्रत्येक जण आता आम्ही त्याला पाठिंबा देतोय म्हणून रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करतोय। मला असं वाटतं की हे जे काय होतंय त्यामुळं मूळ आंदोलन जे आहे त्याला आता राजकीय वळण लागायला सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे जाऊन आले, शरद पवार जाऊन आले, बरेच नेते तिथे जात आहेत, व्यासपीठावर भाषण देत आहेत। मग ते सांगतोय की प्रत्येक जण जातोय आणि आम्ही ह्या आंदोलनामध्ये आहोत, ह्या आंदोलनामध्ये सहकार्य करतोय किंवा ह्या आंदोलन आमचा पाठिंबा आहे। मुळामध्ये एका विद्यार्थ्याने केलेलं सुरुवात, विद्यार्थ्यासाठी केलेलं आंदोलन, आता ते न राहता त्याला आता राजकीय स्वरूप द्यायचं काही लोक प्रयत्न करतायत। या आंदोलनावर निश्चित तोडगा निघाला पाहिजे, विद्यार्थ्याच्या मागण्या निश्चित ऐकून घेतल्या पाहिजे। उद्धव ठाकरे आता वाढदिवस सुद्धा साजरा करणार नाही, सरकारने निर्दयपणे विद्यार्थ्यांना मारलं असं म्हणणं आहे। आता कुठं वाढदिवस, कुठं आंदोलन, काय संबंध आहे सगळ्या गोष्टीचा? परंतु पुन्हा सांगतो, या आंदोलनाचा राजकीय फायदा, राजकीय पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यावर सुद्धा हल्ला झालेले आहेत। म्हणून या सगळ्या गोष्टीचा चिंता आईवडिलांना असणं हे साहजिक आहे। बघा, विद्यार्थीवर झालेला लाठी हल्ला हा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो का नेता असो त्याचं समर्थन करणार नाही। विद्यार्थी हे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे पाहताना वेगळा दृष्टिकोन असला पाहिजे, हे सर्वच पक्षाची भूमिका आहे, सत्ताधारी असो का विरोधक असो। म्हणून झालेला प्रकार पुन्हा घडू नये याची काळजी निश्चित सरकार घेईल। उद्धव ठाकरे दिल्लीत आता जाऊन आले,